एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी विशेष बातमी आली असून एसटी महामंडळाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 4 महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत। त्यामुळेच 1 मे नंतर जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका की एसटी महामंडळाने कोणते 4 नियम बदलले। यातला पहिला बदल महिलांसाठी करण्यात आलेला आहे, दुसरा नियम आहे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि तिसरा नियम तर थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारा आहे, म्हणजेच तिकीट दराबाबतचा असणार आहे। पण चौथा नियम आहे जो नियम इतका महत्त्वाचा आहे की जर तुमच्याकडे एक विशिष्ट कागदपत्र नसेल तर 1 मे पासून तुम्हाला एसटी मधून प्रवास करता येणार नाही। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एसटी महामंडळाने नियम बदलले आहेत। त्यामुळे नागरिकांनो, तुम्ही जर लाल परीने प्रवास करणार असाल किंवा तुम्ही विठाई अथवा शिवाई असे कोणतीही बस असो, पण जर तुम्ही 1 मे नंतर महाराष्ट्रात एसटीने कुठेही जाणार असाल तर तुम्हाला या नियमांचं पालन करावं लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, हा सर्वांसाठीच नियम लागू करण्यात आला आहे। एसटी महामंडळाने स्पष्ट सांगितले की आता नियमामध्ये मोठा बदल झाला आहे। तुमच्या खिशामध्ये हजारो रुपये असले तरी देखील तुम्ही जर नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला एसटीचा प्रवास करता येणार नाही आणि जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला एसटी मधून खाली देखील उतरवलं जाणार आहे। जे 50% सूट महिलांना देण्यात आली होती त्यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळत होता त्याबाबत देखील महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पुढच्या 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला सर्व नियम स्पष्टपणे सांगणार आहे आणि जर तुम्ही हे नियम ऐकले नाहीत तर तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। म्हणजेच कल्पना करा की तुम्ही गावाला जाण्यासाठी स्टँडवर उभे आहात आणि तुमची बॅग भरली आहे, खिशात तिकिटाचे पैसे देखील आहेत, पण तरी देखील तुम्हाला बसमध्ये प्रवेश मिळाला नाही तर काय अवस्था होऊ शकते। कारण 1 मे पासून महाराष्ट्रात एसटीचे प्रवासाचं चित्र पूर्णपणे पालटणार आहे। एसटी महामंडळाने एक निर्णय घेतलाय जो कदाचित तुम्हाला माहिती नाहीये, कारण लाल परी असू दे किंवा शिवनेरी असू दे, आता सगळ्यांसाठीच हा नियम लागू आहे। मग नागरिकांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहिती नसतील तर तुमचा प्रवास हा अर्ध्यावरच थांबू शकतो। विशेषतः तर जो चौथा नियम आहे त्यामध्ये एक कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं तरच तुम्ही एसटीने प्रवास करू शकणार आहात। सर्वात महत्त्वाचं यामध्ये आहे ती प्रवाशांसाठी विशेष बातमी की जर तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल अथवा ज्येष्ठ नागरिक असाल, सर्वांसाठी महामंडळाने नियम जारी केला आहे। तर सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर 50% महिलांना सवलत मिळते, तर त्या सवलतीमध्ये देखील 1 मे नंतर कंडिशनची जोड लावण्यात आली आहे। एका सत्य घटनेबाबत तुम्हाला सांगते, ऐका। परवाच एका ताईंना बसमधून उतरावं लागलं कारण त्यांच्याकडे पैसे होते, आधार कार्डही होतं, पण ते एक प्रमाणपत्र नव्हतं जे आता अनिवार्य करण्यात आलं आहे। जर तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरीनिमित्त प्रवास करत असाल तर पहिला नियम तुमच्यासाठी इशारा देतोय। तो काय आहे हे जाणून घ्या, कारण सरकारने अचानक निर्णय घेतलाय आणि हे समजून घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। कारण जर तुम्ही एक छोटी चूक केली तर तुमची 50%ची सवलत बंद होऊ शकते आणि तुम्हाला हाफ तिकीट मिळणार नाही। 1 मे पासून जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये हा नियम कडक लागू होणार आहे। जर तुम्ही आजी आजोबा असाल किंवा 75 वर्षावरील असाल तर तुम्हाला मोफत प्रवास मिळतो, परंतु 1 मे पासून नियमांमध्ये जो बदल झालाय त्यामुळे आता तुमच्याकडे एक महत्त्वाचं कागदपत्र ठेवावं लागणार आहे। मित्रांनो, मी परवाच एसटी स्टँडवरती एक दृश्य पाहिलं ज्यामध्ये आजी नातवाचा हात धरून एसटी मध्ये चढत होती। त्यांच्या चेहऱ्यावर गावी जाण्याचा आनंद होता, परंतु बस कंडक्टरने तिकीट दिलं नाही आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे एक कागदाचा तुकडा नाहीये, त्यामुळे आता पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागतील, तुम्हाला मोफत प्रवास मिळणार नाही। त्या आजीचं वय 75 वर्षाच्या वरती होतं। नागरिकांनो, ही गोष्ट ऐका आणि लक्षात ठेवा की या नियमांमुळे फक्त त्या आजीला बसने प्रवास करता येणार नाही, परंतु 1 मे पासून हा नियम आजीपुरता नाही तर संपूर्ण वयोगटातील नागरिकांसाठी लागू झाला आहे। तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल, तुम्ही आईवडिलांसोबत प्रवास करत असाल किंवा कुटुंबांसोबत जात असाल किंवा तुम्ही स्वतः कॉलेज किंवा शाळेसाठी प्रवास करत असाल, तुमच्या सर्वांकडे एसटी महामंडळाने सांगितलेलं एक कागदपत्र असायला हवं। आता तुम्हाला वरून हा नियम साधा वाटत असेल, पण त्या नियमामुळे थेट तुम्हाला प्रवास थांबवावा लागू शकतो। त्यामुळे तुमची गावची एसटी असू दे किंवा
तुम्हाला 1 मे पासून कुठेही जाण्यासाठी प्रवास करायचा असेल तर तुम्ही लालपरीने जाणार असाल तर 4 नियमांमध्ये झालेले बदल जाणून घ्या. सर्वात पहिल्यांदा महिलांसाठी जी 50% ची सवलत आहे ती आता एका अटीवर अवलंबून राहिली आहे. ती अट जर पूर्ण केली नाही तर महिलांना 50% ची मिळणारी सवलत ही बंद होऊ शकते. त्यानंतर दुसरा नियम आहे जो ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं, नाहीतर तो प्रवास आता मोफत होणार नाही. यामध्ये सरकारने आता डिजिटल लॉकरची पद्धत वापरली आहे. तिसरा नियम म्हणजे एसटीच्या दरांचा जो आता बदलणार आहे. चौथा नियम त्यांच्यासाठी आहे की मी ज्या आजींना रडताना पाहिलं होतं असाच हा नियम आहे की तुमच्याकडे जर एक विशिष्ट डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला एसटीने प्रवास करता येणार नाही. हे कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवं. ज्यामुळे पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, ज्यामध्ये तुम्हाला कागदपत्राची नावंही कळतील आणि बदललेले 4 नियम महाराष्ट्रामध्ये कसे लागू होणार आहेत याची सविस्तर माहिती देखील मिळेल. मित्रांनो, 1 मे पासून एसटी महामंडळामध्ये जो नियम येतोय त्याचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला एकसारखा बसणार नाहीये. जर तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरातून गावाकडे निघाला असाल तर तुमच्यासाठी वेगळी परिस्थिती आहे. पण जर तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये प्रवास करत असाल तर तिथे वेगळी परिस्थिती असेल. त्याचबरोबर जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवासी असाल तर हा नियम तर तुमच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. कारण 1 मे पासून एक महत्त्वाचं कागदपत्र एसटी महामंडळाने अनिवार्य केलं आहे. सरकारने आतापर्यंत महिलांना 50% सवलत दिली होती आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास देखील दिला होता. सर्व काही सोप्या पद्धतीने चाललं होतं. पण मित्रांनो, 1 मे पासून याच सवलतीसाठी एक महत्त्वाचं कागदपत्र आता अनिवार्य करण्यात आलं आहे. एसटीच्या दरामध्ये देखील बदल झाला आणि चौथा नियम तर सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जर तुमच्याकडे ते कागदपत्र नसेल तर तुम्ही तिकीट काढलं असेल तरी देखील तुम्हाला एसटी प्रवास करताना अडचणी येऊ शकतात. तुमच्या तिकिटाबरोबरच तुमच्याकडे एक कागदपत्र असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रातील नागरिक असाल किंवा महाराष्ट्राबाहेरील नागरिक असाल आणि महाराष्ट्रामध्ये प्रवासासाठी आला असाल तर तुमच्या सर्वांसाठीच हे कडक नियम लागू होत आहेत. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा 4 नियम कोणते आहेत हे जाणून घ्या. तर सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर 1 मे पासून जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही बसमध्ये चढायला गेला तर तुमच्याकडे एक महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं. आतापर्यंत कसं होतं की महिला अर्ध्या तिकिटाचा वापर करत होत्या, पण अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करत असताना जर तुम्ही आता इथून पुढे गडबडीमध्ये गाडीमध्ये चढला आणि पर्समध्ये आधार कार्ड शोधताय पण ते तुम्ही जर घरी विसरलं असेल मग तुम्ही आता कंडक्टरशी वाद घालू शकत नाही. जर तुम्हाला आधार कार्डवरती याचा लाभ मिळतोय तर त्यावेळी तुम्हाला बसमध्ये चढल्याबरोबर आधार कार्ड दाखवावं लागेल, नाही तर तुम्हाला हाफ तिकिटाचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर दुसऱ्या नियमाकडे वळूया जो आपल्या घरातील 75 वर्षामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. 1 मे पासून तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल, तुम्हाला कोणत्याही गावाला जायचं असेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असायला हवं. स्मार्ट कार्ड असणाऱ्या नागरिकांनाच प्रवास करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि मोफत प्रवास करण्याची सवलत देखील मिळणार आहे. तिसरा नियम आहे जो तिकिटाच्या दराचा आहे. तिसरा नियम असा आहे की आतापर्यंत तुम्ही एसटीचे तिकीट काढायचा आणि त्यामध्ये 27 रुपये, 22 रुपये असे दर असायचे. परंतु 1 मे पासून चिल्लरचे वाद मिटवण्यासाठी सरकार आता राऊंड फिगर पॉलिसी निर्माण करणार आहे. त्यामुळेच आता एसटीने प्रवास करताना चिल्लरचा गोंधळ उडणार नाही. चौथा नियम सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे नागरिक असतील किंवा महाराष्ट्रात राहून प्रवास करणारे नागरिक असतील त्यांच्याकडे आता महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं, ते म्हणजेच ओळखपत्र. आपल्या सर्वांसाठी ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आहे. जर तुम्ही विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पुणे कोणत्याही गावाला प्रवास करणार असाल तर तुमच्याकडे तुमच्या महाराष्ट्राचं नागरिकत्व किंवा तुमच्या भारताचं नागरिकत्व असण्यासाठी ठोस पुरावा म्हणजे तुमचा आधार कार्ड, ओळखपत्र क्रमांक असायला हवा आणि त्यावरून तुमच्या वयाची, तुमच्या रहिवासीचा पुरावा हा सरकारला मिळत असतो आणि कोणताही प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आणि जर तुमच्याकडे हे कागदपत्र असेल तर तुम्हाला सवलतीचा फायदा देखील घेता येणार आहे.